विद्यार्थी मित्रांनो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण पाहिलेला आहे. प्रत्येक पदार्थाची स्पेसिफिक हीट ठरलेली असते. स्पेसिफिक हीट म्हणजे काय? कुठल्याही पदार्थाला आपण हीट केल्यानंतर तो हीट किती ॲब्सॉर्ब करतो, ती जी क्षमता असते त्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हीट केल्यानंतर हीट ॲब्सॉर्ब करतो, कूल केल्यानंतर हीट लॉस्ट करतो. ती काय क्षमता आहे ती प्रत्येक पदार्थाची वेगळी असते. ती स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. जनरली आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काढण्यासाठी त्या पदार्थाचं युनिट मास घेतो आणि त्याचं 1 डिग्रीने तापमान वाढवतो. 1 डिग्रीने तापमान वाढवण्यासाठी तो त्याला किती हीट लागते तीच म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. The amount of heat energy required to raise the temperature of unit mass of an object by 1 degree Celsius is known as specific heat capacity. तर ही प्रत्येक पदार्थाची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ठरलेली आहे. त्याचं सिम्बॉल आहे C आणि त्याचं आपण अनेक व्हॅल्यू पाहिलेले आहेत. वॉटर, पॅराफिन, केरोसिन, ॲल्युमिनियम सगळ्याचे व्हॅल्यू पाहिजे. SI युनिट काढला आपण जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. CGS युनिट आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आणि त्या स्पेसिफिक हीटनुसार पदार्थ हीट ॲब्सॉर्ब करत असतो किंवा लॉस्ट करतो. तर किती हीट ॲब्सॉर्ब करतो हे सुद्धा आपल्याला काढता येते. त्याचा आपण फॉर्म्युला पाहिला का, M×C × ΔT. The amount of heat absorbed or lost is equal to M product of M×C × ΔT. M म्हणजे mass of that object, C is the specific heat capacity. ΔT काय, एक तर increase in temperature असेल नाही तर decrease in temperature. जर आपण हीट केलं टेम्परेचर वाढेल तेव्हा increase in temperature घ्या. जर आपण कूल केलं टेम्परेचर कमी होईल तेव्हा ΔT decrease in temperature घ्या. ओके, तर आज आपल्याला पुढे बघायचं आहे हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज कधी होत असते? समजा एक हॉट बॉडी घेतली आणि कोल्ड बॉडी घेतली. या ठिकाणी हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट. गरम वस्तूच्या जवळ जर थंड वस्तू ठेवली तर काय होईल? हॉट ऑब्जेक्ट मधली हीट हळूहळू कोल्ड ऑब्जेक्ट मध्ये जाते आणि हॉट ऑब्जेक्टची जे काही टेम्परेचर आहे, जी काही हीट आहे ती हीट कमी होत जाते आणि कोल्ड बॉडीची हीट वाढत जाते. असं कधीपर्यंत होईल? जोपर्यंत दोघांचंही टेम्परेचर समान होणार नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहते. पण ही प्रोसेस एका क्लोज कंटेनर, आयसोलेटेड कंटेनर मध्ये करावं लागेल. आयसोलेटेड म्हणजे की ज्यामध्ये हीट बाहेरची आत येणार नाही किंवा आतली बाहेर जाणार. तर आपण हवेत जर ठेवलं तर त्या हॉट बॉडीची जी हीट आहे थोडीशी लॉस होऊ शकते हवेमध्ये. त्यामुळे असं आयसोलेटेड सिस्टीम मध्ये जर ठेवलं आपण, when hot body is in contact with the cold body, then hot body loses heat. hot body काय करणार? हीट लॉस करणार आणि कोल्ड बॉडी काय करणार? हीट गेन करणार. पण कोल्ड बॉडीला हीट कोणापासून मिळतं? हॉट बॉडी. जेवढी हॉट बॉडीला हीट देईल तेवढीच कोण देणार? कोल्ड बॉडी. यावरून आपल्याला प्रिन्सिपल तयार करता येते. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हीट लॉस्ट बाय hot object is equal to heat gained by cold object. तर या एक्झाम्पल मध्ये लक्षात आले की हॉट ऑब्जेक्ट हीट लॉस्ट करत आहे, कोल्ड ऑब्जेक्ट हीट ॲब्सॉर्ब करत आहे. पण किती करत आहे हे या प्रिन्सिपल द्वारे सांगता येते की हॉट ऑब्जेक्ट जेवढी हीट लॉस्ट करणार आहे तेवढीच हीट कोणाला मिळणार आहे? कोल्ड ऑब्जेक्ट. तर कोल्ड ऑब्जेक्टला हीट हॉट पासून मिळत आहे, हॉट ऑब्जेक्ट पासून. म्हणून यालाच आपण दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. सो व्हेन hot body is in contact with the cold body in an isolated system, then the amount of heat lost by the hot object is equal to the amount of heat gained by the cold object. This is called the principle of heat exchange. याला heat exchange principle. पुढे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आपण काल पाहिली ती कशी काढायची?
ते आता आपल्याला करायचं. एखाद्या पदार्थाची स्पेसिफिक हीट कशी काढावी. मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट. मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट बाय मिक्सिंग मेथड. कोणत्या मेथडने? मिक्सिंग मेथड. अँड कॅलोरीमीटरचा इथे आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काढायची असेल तर आपल्याला कॅलोरीमीटरचा वापर करावा. आठवीला आपल्याला 8th स्टँडर्ड मध्ये कॅलोरीमीटरची माहिती झालेली. अशा प्रकारची कॅलोरीमीटर असते. मध्ये कॉपरचं वेसल असतं, त्यालाच आपण कॅलोरीमीटर बोलतो. कॅलोरीमीटर नाव त्या कॉपर वेसलला दिलेलं आहे. आणि हे कॉपर वेसलला बाहेरून इन्सुलेटेड बॉक्स असतो. हा इन्सुलेटेड बॉक्स किंवा आयसोलेटेड बॉक्स बना की याद्वारे बाहेरची हीट आत येत नाही किंवा आतली हीट बाहेर जात नाही. थर्मास जसा असतो की ज्यामध्ये चहा ठेवला गरम खूप वेळ गरम राहतो, त्या पद्धतीने. आणि त्या कॅलोरीमीटर मध्ये आपण वॉटर घेतलेलं असते. वॉटर आणि कॅलोरीमीटर या दोघांचं टेम्परेचर सारखं राहतं. आणि त्या वॉटर मध्ये आपण काय टाकणार? एक हॉट सॉलिड स्पिअर टाकणार. आणि या ठिकाणी समजा आपल्याला वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहित आहे, कॅलोरीमीटर म्हणजे कॉपरची माहित आहे. समजा जो काही स्पिअर घेतला आपण त्याची माहिती नाही, अशा वेळेस या मेथडला मिक्सिंग मेथड म्हणतात. तिघाची मिक्सिंग आहे या ठिकाणी. कॅलोरीमीटर म्हणजे कॉपर, वॉटर आणि तो हॉट स्पिअर. या मेथडचा वापर करून आपल्याला त्या नवीन ऑब्जेक्टची तिघापैकी एकाची आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काढावी. समजा या ठिकाणी या हॉट स्पिअरची आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहिती नाही, वॉटरची माहिती आहे आणि कॉपरची माहिती आहे. अशा वेळेस या मेथडचा वापर करून आपल्याला काढायचा. तर आताच आपण प्रिन्सिपल पाहिले. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय म्हणते? हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. तर कॅलोरीमीटर काय आहे लक्षात आलं? कॉपर वेसल मध्ये वॉटर आहे, मध्ये आपण हॉट सॉलिड टाकणार. हॉट सॉलिड म्हणजे हा झाला हॉट बॉडी. कोल्ड बॉडी कोण झालं? हा पाण्यात टाकलं, पाणी झालं कोल्ड बॉडी. आणि पाण्यासोबत कोण आहे? कॅलोरीमीटर झालं कोल्ड बॉडी. या ठिकाणी दोन कोल्ड बॉडी झाल्या, वॉटर आणि कॅलोरीमीटर. आणि हॉट बॉडी कोण झालं? हा हॉट सॉलिड. तर आपल्याला इथे माहित आहे की तो गरम गोळा जर आपण पाण्यात टाकला तर काय होईल? या गरम गोळ्याचं टेम्परेचर कमी, हीट लॉस होईल. की हीट लॉस कोण घेईल? वॉटर. आणि वॉटर आहे कॉपरच्या भांड्यात, त्यामुळे वॉटर आणि कॉपर दोघाला हीट मिळेल. पण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजचा वापर करून घेता येतो. हीट लॉस्ट बाय हॉट सॉलिड इक्वल टू हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. कोण येणार? हीट गेन बाय वॉटर घेऊया, प्लस आणखी कोण आहे? हीट गेन बाय कॅलोरीमीटर, कॉपरची असते. हे दोन्ही कोल्ड ऑब्जेक्ट झाले आणि हा हॉट ऑब्जेक्टची हीट लॉस्ट होणार आणि ती कोणाला मिळणार? त्या दोघांना मिळणार, दोघांना मिळून मिळणार. काही वॉटरला मिळेल आणि काही कॅलोरीमीटर. आता हॉट स्पिअर जो आहे, हॉट सॉलिड आहे, हा हीट किती लॉस्ट करतो ते काढता येते आपल्याला. वॉटर किती हीट घेणार आहे ते काढता येते. कॅलोरीमीटर किती घेणार ते काढता येते. कालच आपण फॉर्म्युला इंटू सी इंटू डेल्टा टी. हा जो मेन फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला हीट ऍब्सॉर्ब साठी यूज करता येतो, हीट लॉस साठी. एम म्हणजे त्याचं मास, सी म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, डेल्टा टी म्हणजे एकतर इन्क्रीज इन टेम्परेचर नाहीतर डिक्रीज इन टेम्परेचर. आता एक करूया. हीट लॉस बाय हॉट सॉलिड. हीट लॉस्ट बाय हॉट सॉलिड, त्याला आपण क्यू म्हणू. किती लॉस करेल? इक्वल टू फॉर्म्युला एम इंटू सी इंटू डेल्टा. मास ऑफ सॉलिड काय आहे? इंटू त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. इट्स स्पेसिफिक
हीट कॅपॅसिटी इंटू डेल्टा टी म्हणजे या ठिकाणी काय हीट लॉस पाहिजे म्हणजे काय टेम्परेचर कमी होणार डिक्रीजिंग टेम्परेचर लक्षात तसेच आता वॉटरने हीट किती घेईल हीट गेन बाय वॉटर त्याला आपण Q1 म्हणू त्याचाही फॉर्म्युला तोच एम इंटू सी इंटू डेल्टा पुन्हा हीट घेत आहे याचं मास घ्यावं लागेल मास ऑफ वॉटर इंटू इट्स स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू हीट गेन करत आहे हीट घेत आहे म्हणजे काय टेम्परेचर वाढेल increase in temperature पुन्हा आणखी कोण हीट घेत आहे हीट गेन बाय कॅलोरीमीटर त्याला आपण Q2 म्हणूया त्याचाही फॉर्म्युला m इंटू सी इंटू डेल्टा मास ऑफ कॅलोरीमीटर into its specific heat कॉपरचा असतो तो इंटू त्याचे टेम्परेचर वाढेल इन्क्रीजिंग टेम्परेचर तर यामध्ये आपल्याला मास ऑफ सॉलिड हीट लॉस बाय सॉलिड काढताना मास ऑफ सॉलिड दिलं जातं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिलेली नाही ती काढायची आहे बाकी डिक्रीजिंग टेम्परेचर किती झालं हे दिलं जातं वॉटरचं किती आहे हॉट स्फिअरचं किती आहे सगळ्याचं टेम्परेचर दिलं जातं किती डिग्री झाले का हीट गेन बाय वॉटर हे कसं काढणार मास ऑफ वॉटर दिलेलं असतं जी पण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिलेली असते वॉटरची आणि किती टेम्परेचर इन्क्रीज झाले ते पण व्हॅल्यू दिलेली असते कॅलोरीमीटरची हीट कशी काढणार मास दिलेलं असतं कॅलोरीमीटर स्पेसिफिक हीट पण दिलेली असते आणि किती टेम्परेचर वाढ हे पण दिलेले असते फक्त ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली नसेल तर या ठिकाणी मग आपल्याला माहित आहे की लॉस बाय हॉट सॉलिड इक्वल टू काय आहे Q इक्वल टू Q1 प्लस Q2 असं लिहित आहे तर Q म्हणजे हीट लॉस बाय हॉट सॉलिड इक्वल टू हीट गेन बाय वॉटर म्हणजे Q1 हीट गेन बाय Q2 या फॉर्म्युल्याचा साइन आहे सगळ्या किमती जर ठेवल्या ही किंमत डावीकडे येईल आणि या दोन्ही राईटला येतील या सगळ्या व्हॅल्यू माहिती फक्त स्पेसिफिक कॅपॅसिटी त्या सॉलिडची माहिती नाही ती आपल्याला कॅल्क्युलेशन करता येते या फॉर्म्युल्याचा वापर करून तर अशा पद्धतीनं या कॅलोरीमीटरमध्ये 3 ऑब्जेक्ट कोणते आहेत लक्षात घ्या एक म्हणजे कॅलोरीमीटर म्हणजे कॉपर वेसल आहे दुसरं म्हणजे वॉटर आहे आणि तिसरं तो सॉलिड स्फिअर आहे तिन्ही पैकी कोण्याही दोघाची जर आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहित असेल तर तिसऱ्याची काढता येते तो तिसरा कोणी असो कॅलोरीमीटर असो की वॉटर असो की सॉलिड स्फिअर असो तिन्हीपैकी कोणाही एकाची आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काढता येते बाकी दोघांची जर माहित असेल तरी अशा मेथडला मिक्सिंग मेथड म्हणतात तर अशा पद्धतीने कुठल्याही नवीन पदार्थाची आता यामध्ये वॉटरची व्हॅल्यू ठरलेली आहे कॉपरची ठरलेली आहे नवीन कुठलाही जर ऑब्जेक्ट घेतला त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी या फॉर्म्युल्याद्वारे आपल्याला काढता येते हीट लॉस बाय सॉलिड इक्वल टू हीट गेन बाय वॉटर प्लस हीट गेन बाय कॅलोरी तर अशा पद्धतीने या हीट चॅप्टरचा थिअरॉटिकल पार्ट संपला आहे आता प्रॉब्लेम्स वगैरे जे काय क्वेश्चन्स नंतरच्या पिरियडमध्ये आपण घेऊया ओके